महत्वाची बातमी विधान भवनामध्ये आज दोन महत्वाच्या भेटीगाठी झाल्या। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि नवाब मलिक यांची भेट झालेली आहे। विधान भवनामध्ये राहुल नार्वेकर आणि मलिक यांची भेट झालेली आहे, तर मिलिंद नार्वेकर आणि भाजपा आमदार राम कदम यांची भेट झालेली आहे। या दोन महत्वाच्या भेटी जी आहेत ते आज विधान भवनामध्ये झालेल्या आहेत। ही दोन दृश्य आपण पाहताय। राहुल नार्वेकर, मिलिंद नार्वेकर आणि मलिकांमध्ये यावेळेला चर्चा झाली आणि मिलिंद नार्वेकर आणि राम कदम यांची देखील विधान भवनामध्ये भेट झालेली आहे। ही दोन दृश्य जी आहेत आपण पाहताय। तर विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर या ठिकाणी आले। मिलिंद नार्वेकर यांची त्यांनी भेट घेतली, हात मिळवला आणि त्याच्यानंतर मलिक यांच्यासोबत सुद्धा काही वेळ त्यांनी चर्चा केली आणि त्याच्यानंतर नार्वेकर जे आहेत ते या ठिकाणाहून निघून गेले। तर दुसरी भेट ज्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं ती म्हणजे मिलिंद नार्वेकर आणि राम कदम यांच्यामधली। या दोन महत्वाच्या भेटी ज्या आहेत त्या आज विधान भवनामध्ये झालेल्या आहेत। तर कॉरिडॉर मधली दृश्य जी आहेत आपण या ठिकाणी पाहताय। मिलिंद नार्वेकर आणि नवाब मलिक चर्चा करत होते, बोलत होते आणि त्याच वेळेला नार्वेकर यांची एंट्री झाली आणि राहुल नार्वेकर आणि मिलिंद नार्वेकर आणि मलिक यांच्यासोबत संवाद साधला, हात मिळवला आणि ते या ठिकाणाहून पुढे निघून गेले। तर दुसरीकडे मिलिंद नार्वेकर आणि राम कदम यांची भेट झालेली आहे। विनायक डावरुंग आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, अधिक माहिती जाणून घेणार आहोत। विनायक, राहुल नार्वेकर, मिलिंद नार्वेकर आणि मलिक यांच्यामधली भेट आणि मिलिंद नार्वेकर आणि राम कदम यांच्यामधली भेट, या दोन महत्वाच्या भेटी झालेल्या आहेत। आपण जर पाहिलं तर मिलिंद नार्वेकर जे आहेत ते महाविकास आघाडीकडून उमेदवार आहेत आणि आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या व्यक्तींच्या भेटीगाठी रक्तदाबमध्ये आलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत। आज विधान परिषदेचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस आहे। महाविकास आघाडीकडून 3 उमेदवार देण्यात आलेले आहेत, त्यामुळे जागा 11 आहेत आणि 12 उमेदवार झालेले आहेत। त्यामुळे कुठली ही निवडणूक बिनविरोध होणार होती ती आता मात्र बिनविरोध होते की नाही हा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे। प्रत्येक उमेदवार जो आहे तो मतांची जुळाजुळव करण्यासाठी साहजिकच भेटीगाठी घेताना विधान भवन परिसरात आपल्याला पाहायला मिळतात। त्याच अनुषंगाने आपण जर पाहिलं तर मिलिंद नार्वेकर येत असताना प्रत्येक आमदारांना ते भेटताना पाहायला मिळाले। पहिल्यांदा ते आपण जर पाहिले तर राम कदम यांना भेटले, त्यानंतर नवाब मलिक यांना भेटले आणि नंतर शेवटी ते जाता जाता वाटेमध्ये विधानसभा अध्यक्ष जात होते त्यांना सुद्धा भेटताना पाहायला मिळाले। त्यामुळे चर्चा अशी सुरू झाली की मतांची जुळवाजुळव करण्यासाठी सगळ्या ह्या भेटीगाठी आहेत का, असं या ठिकाणी चर्चा सुरू झाली। नक्कीच धन्यवाद विनायक, दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। अपडेट सातत्याने जाणून घेणार आहोत। तर नवाब मलिक हे नेमके आता राष्ट्रवादीमधल्या कोणत्या गटामध्ये, ही चर्चा जी आहे ती गेल्या काही दिवसांपासून सुरू असतानाच मिलिंद नार्वेकर, मलिक आणि नार्वेकर यांच्यामध्ये चर्चा आणि दुसरीकडे मिलिंद नार्वेकर आणि राम कदम यांची भेट।